ओम श्री परमात्मने नमः। अथ द्वादशोऽध्यायः। अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः। जो भक्त अशा प्रकारे निरंतर आपल्या चिंतनात राहून आपली सगुण भगवंताची उपासना करतात आणि जे अविनाशी निराकाराचीच उपासना करतात त्यापैकी उत्तम योगी कोण आहे। एवं सततयुक्ता ये भक्ताः 11व्या अध्यायाच्या 55व्या श्लोकात भगवंतांनी यह आणि सह हे पद ज्या साधकासाठी प्रयुक्त केले आहे त्याच साधकासाठी अर्थात सगुण साकार भगवंताची उपासना करणाऱ्या सर्व साधकासाठी या ठिकाणी ये भक्ता हा पद आले आहे। या ठिकाणी एवं पदाने 11व्या अध्यायाच्या 55व्या श्लोकाचा निर्देश केला गेला आहे। मी भगवंताचाच आहे अशा प्रकारे भगवंताचाच होऊन राहणेच सतत युक्त होणे आहे। भगवंताविषयी पूर्ण श्रद्धा ठेवणाऱ्या साधक भक्तांचा एकमात्र उद्देश भगवत प्राप्ती असतो। म्हणून प्रत्येक पारमार्थिक भगवत संबंधी जप ध्यानादी अथवा व्यावहारिक शारीरिक आणि आजीविका संबंधी क्रियेत त्यांचा संबंध नित्य निरंतर भगवंताशी कायम असतो। सतत युक्ता हे पद अशाच साधक भक्तांचा वाचक आहे। साधकाकडून ही एक फार मोठी चूक होत असते की तो पारमार्थिक क्रिया करताना तर आपला संबंध भगवंताशी मानतो, परंतु व्यावहारिक क्रिया करताना तो आपला संबंध संसाराशी मानतो। त्या चुकीचे कारण वेळोवेळी साधकाच्या उद्देशात होणारा बदल हे असते। जोपर्यंत बुद्धी धन प्राप्ती कुटुंब पालन इत्यादी वेगवेगळे उद्देश कायम असतात तोपर्यंत साधकाचा संबंध निरंतर भगवंताशी राहत नाही। जर त्याने आपल्या जीवनाचा एकमात्र उद्देश भगवत प्राप्तीला योग्य प्रकारे ओळखले तर त्याची प्रत्येक क्रिया भगवत प्राप्तीचे साधन होऊन जाईल। भगवत प्राप्तीचा उद्देश झाल्यावर भगवंताचे जप स्मरण ध्यानादी करतेवेळी त्याचा संबंध भगवंताशी आहेच, परंतु व्यावहारिक क्रिया करतेवेळीही तो नित्य निरंतर भगवंतात लागलेलाच आहे असं समजावं। जर क्रियेच्या आरंभी आणि शेवटी साधकाला भगवत स्मृती असेल तर क्रिया करतेवेळी सुद्धा त्याची निरंतर संबंधात्मक स्मृती कायम राहत असते असं मानलं पाहिजे। जसं वही खात्यात हिशोब मिळवताना व्यापाऱ्याची वृत्ती इतकी तल्लीन असते की मी कोण आहे आणि काय करत आहे याचं भान त्यावेळी त्याला नसतं। केवळ हिशोबातील आकड्याकडे त्याचं लक्ष असतं। हिशोब सुरू करण्यापूर्वी त्याला मी अमुक व्यापारी आहे, मी हिशोब करीत आहे अशी धारणा असते आणि हिशोब संपताच पुन्हा त्याला त्याच भावाची स्फुरणा होत असते की मी अमुक व्यापारी आहे आणि अमुक कार्य करतो। म्हणून ज्यावेळी तो तल्लीन होऊन हिशोब करत होता त्यावेळीही त्याला मी अमुक व्यापारी आहे आणि अमुक काम करत आहे या भावाची विस्मृती दिसत असली तरीही ती विस्मृती मानली जात नाही। त्याचप्रमाणे जर कर्तव्य कर्माच्या आरंभी आणि शेवटी साधकाचा हा भाव असेल की मी भगवंताचाच आहे आणि भगवंतासाठीच कर्तव्य कर्म करत आहे, तसेच या भावात त्याला थोडीही शंका नसेल तर जेव्हा तो आपल्या कर्तव्य कर्मामध्ये तल्लीन असतो त्यावेळी त्याला भगवंताची विस्मृती दिसत असली तरीही ती विस्मृती वास्तविक मानली जात नाही। त्वाम पर्युपासते या ठिकाणी त्वाम पदाचं त्या सर्व सगुण साकार स्वरूपांना गृहीत धरलं पाहिजे ज्यांना भगवान भक्तांच्या इच्छेनुसार वेळोवेळी धारण करतात आणि जे स्वरूप भगवंतांनी वेगवेगळ्या अवतारात धारण केले आहे तसेच भगवंताचे जे स्वरूप दिव्यधामात विद्यमान आहे ज्याला भक्त लोक आपल्या मान्यतेप्रमाणे अनेक रूपांनी आणि नामांनी संबोधतात। पर्युपासते पदाचा अर्थ आहे परितः उपासते, अर्थात उत्तम प्रकारे उपासना करतात। जसे पतिव्रता स्त्री कधी पतीच्या सेवेत आपल्या शरीराला अर्पण करून
कधी पतीच्या अनुपस्थितीत पतीचे चिंतन करून, कधी पतीच्या संबंधाने सासू सासरा इत्यादीची सेवा करून, आणि कधी पतीसाठी स्वयंपाक करणे इत्यादी घरगुती कार्य करून सदा सर्वदा पतीचीच उपासना करत असते. तसेच साधक भक्त सुद्धा कधी भगवंतात तल्लीन होऊन, कधी भगवंताचा जप स्मरण चिंतन करून, कधी सांसारिक प्राण्यांना भगवंताचेच मानून त्यांची सेवा करून, आणि कधी भगवंताच्या आज्ञेनुसार सांसारिक कर्मांना करत असताना सदा सर्वदा भगवंताच्या उपासनेतच व्यस्त राहत असतो. अशी उपासनाच उत्कृष्ट समजली गेली आहे. अशा उपासकाच्या अंतःकरणात उत्पत्ती विनाशशील पदार्थ आणि क्रिया यांचे मुळीच महत्त्व नसते. एचाप्यक्षरम अव्यक्तम या ठिकाणी ए पद निर्गुण निराकाराची उपासना करणाऱ्या साधकांचे वाचक आहे. अर्जुनाने श्लोकाच्या पूर्वार्धात ज्या श्रेणीच्या सगुण साकाराच्या उपासकासाठी ए पदाचा प्रयोग केलाय, त्याच श्रेणीच्या निर्गुण निराकाराच्या उपासकासाठी या ठिकाणी ए पदाचा प्रयोग केला गेलाय. अक्षरम हे पद अविनाशी सच्चिदानंद घन परब्रह्माचे वाचक आहे. याची व्याख्या याच अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात केली जाईल. जो कोणत्या इंद्रियांचा विषय नाही त्याला अव्यक्त म्हणतात. या ठिकाणी अव्यक्तम पदाबरोबर अक्षरम हे विशेषण दिले गेले आहे, म्हणून हे पद निर्गुण निराकार ब्रह्माचे वाचक आहे. ह्याची व्याख्या ह्याच अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात केली जाईल. अपि या पदातून असा भाव प्रतीत होतो की या ठिकाणी साकार उपासकांची तुलना अशा निराकार उपासकांशी केली गेली आहे, जे केवळ निराकार ब्रह्माला श्रेष्ठ मानून त्याची उपासना करतात. तेषाम के वेगवित्तमः या ठिकाणी तेषाम पद सगुण आणि निर्गुण दोन्ही प्रकारच्या उपासकासाठी आलाय. याच अध्यायाच्या 5व्या श्लोकात तेषाम पद निर्गुण उपासकासाठी आले आहे, परंतु 7व्या श्लोकात तेषाम पद सगुण उपासकासाठीच आले आहे. या पदातून अर्जुनाचा असा अभिप्राय आहे की या दोन प्रकारच्या उपासकापैकी कोणता उपासक श्रेष्ठ आहे? साकार आणि निराकाराच्या उपासका श्रेष्ठ कोण आहे? अर्जुनाच्या या प्रश्नाचे उत्तर भगवंतांनी जे दिले आहे त्यावर सखोल विचार केल्यावर आपल्याला अर्जुनाचा हा प्रश्न किती महत्त्वाचा आहे हे समजून येतं. या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकापासून 14व्या अध्यायाच्या 20व्या श्लोकापर्यंत भगवंत अविराम बोलतच गेले आहेत. 73 श्लोकांचे एवढे दीर्घ प्रकरण गीतेत एकमात्र हेच आहे. यावरून हेच स्पष्ट होतं की भगवान या प्रकरणात काहीतरी महत्त्वाचा विषय समजून सांगू इच्छितात. साधकांना साकार आणि निराकार स्वरूपाच्या एकतेचा बोध व्हावा, त्यांच्या अंतःकरणात या दोन्ही स्वरूपांना प्राप्त करविणाऱ्या साधनांचे सांगोपांग रहस्य प्रगट व्हावे, सिद्ध भक्त आणि ज्ञानी यांच्या आदर्श लक्षणांचे त्यांना ज्ञान व्हावे, आणि संसाराशी संबंध विच्छेदाचे विशेष महत्त्व त्यांच्या लक्षात यावे, याच उद्देशांना सिद्ध करण्याकरता भगवंतांनी विशेष रुची दिसत आहे. तात्पर्य भगवंताच्या अंतःकरणात जीवासाठी जे परम कल्याणकारी, अत्यंत गोपनीय आणि उत्तमोत्तम भाव होते त्यांना प्रगट करण्याचे श्रेय अर्जुनाच्या या भगवत प्रेरित प्रश्नालाच आहे.